तर राज्यावर सध्या पाणी टंचाईचं महासंकट ओढवलंय। गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ महिलांवर आली आहे। पाहूया। अमरावती जिल्ह्यातील चिखलदराच्या पायथ्याशी असलेल्या मोठा गावात यंदाही भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। विहिरीतील पाण्यानं तळ गाठल्यानं महिलांना वणवण भटकण्याची वेळ। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील 7 गावांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। नागपूर शहरात कडाक्याच्या उन्हात भटक्या जनावरांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती पाहायला मिळते। अत्यंत पॉश सरकारी कार्यालय असलेला हा एरिया, या परिसरामध्ये हे जनावर पाण्यासाठी भटकंती करतायत। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि बऱ्याच भागामध्ये मोकाट जनावरांना पिण्याच्या पाण्याची समस्या जी आहे ती उद्भवत आहे, कारण की तापमान वाढलेलं आहे, जनावरांच्या पाण्याची गरज वाढलेली आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी मोकाट जनावरांना भटकंती करावी लागते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। रत्नागिरी जिल्ह्यात 11,470 ग्रामस्थ टंचाईग्रस्त आहेत। 60 टँकरनं 364 फेऱ्यांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे।